नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या भागातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची व मोठी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की ज्या भागामध्ये दुष्काळ पडलेला आहे किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित झालेला आहे त्या भागामध्ये केंद्रीय पथकाने पाहणी केली असता केंद्रीय पथकाने या भागामध्ये दुष्काळ पडलेला आहे अशी कबुली देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती रुपये मदत मिळणार, याचबरोबर कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार, कोण्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मदत मिळणार, याचबरोबर हेक्टरी किती रुपये मदत मिळणार, याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 40 तालुके आणि 40 तालुक्याच्या व्यतिरिक्त 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त आता अंतिम आणेवारीच्या आधारावर सुद्धा इतरही जिल्ह्यामध्ये आता दुष्काळ घोषित करण्यात येत आहे। परंतु राज्य सरकारने केंद्र सरकारकडे दुष्काळाचा प्रस्ताव पाठवलेला होता। जवळपास 2600 कोटी रुपयापेक्षा जास्त निधीचा प्रस्ताव होता। त्यामुळे केंद्र सरकारचे पथक हे राज्यामध्ये आपल्या आलेलं आहे आणि आल्याच्या नंतर त्यांनी पाहणी केली असता राज्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला असल्याची सुद्धा कबुली करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये जिल्हाने आपण महसूल मंडळाने अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, कारण की राज्यातील संपूर्ण जिल्ह्याचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे। त्यामुळे या 48 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे, एक महत्त्वाची अशी बातमी आहे। आणि या 48 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मदत मिळणार आपण हे शेवटी पाहणार आहोत। दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 91 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे। त्या 91 महसूल मंडळांचा समावेश दुष्काळग्रस्त भागामध्ये करण्यात आलेला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 30 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 51 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। याचबरोबर एकंदरीत संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्या माध्यमातून अंतिम आणेवारी संपूर्ण जिल्ह्याची 50 पैशापेक्षा आत काढल्यामुळे 51च महसूल मंडळे नाही तर संपूर्ण म्हणजे 78 ला 78 महसूल मंडळे पात्र होऊ शकतात। याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 12 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील 3 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। जळगाव जिल्ह्यातील 68 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। जालना जिल्ह्यातील 17 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। धुळे जिल्ह्यातील 28 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील 13 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। नांदेड जिल्ह्यातील 21 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। नागपूर जिल्ह्यातील 11 महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील 51 महसूल मंडळांचा समावेश दुष्काळग्रस्त भागामध्ये करण्यात आलेला आहे। परभणी जिल्ह्यातील 39 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये 40 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये 54 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 81 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे। भंडारा जिल्ह्यातील 1 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 18 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये 45 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे। वर्धा जिल्ह्यातील 12 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील 44 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 36 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यातील 65 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे। याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये 46 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे। आणि शेवटचा आणि महत्त्वाचा जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील 17 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, अशा एकंदरीत 27 जिल्ह्यातील जवळपास 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता। आणि याच्या व्यतिरिक्त पहिल्या जीआरच्या माध्यमातून 40 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, हे जरी दुष्काळग्रस्त भाग म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेले असले तरी याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दुष्काळ घोषित करण्यात येतो। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे अहवाल पाठवण्यात आलेला होता, कारण की दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत द्यावी अशा पद्धतीचा अहवाल होता। आणि हा जो अहवाल होता 2600 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधीचा होता। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून हा अहवाल सादर करण्यात आल्यामुळे केंद्र सरकारने
केंद्र सरकारचे पथक जे काही आपल्या राज्यामध्ये पाहणी दुष्काळ संदर्भात पाहणी करायला आलेलं होतं आणि त्या दुष्काळ पाहणी केली असता विविध जिल्ह्यामध्ये गेले असता त्यांनी राज्यामध्ये दुष्काळग्रस्त भाग असल्याची कबुली सुद्धा देण्यात आलेली आहे। आणि जे काय आता केंद्र सरकारचे जे काय पथक आलेलं होतं त्या पथकाने जे काय अहवाल सादर केलेला आहे तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल व केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एक मोठ्या मदतीचा पॅकेज सुद्धा देण्यात येईल। त्यामुळे आता राज्यातील ज्या भागामध्ये हे पाहणी झालेली आहे किंवा हे 27 जिल्हे किंवा 27 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जे 40 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी किंवा दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की केंद्र सरकार ज्यावेळेस मदत करते त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये ती मदत असते, खूप मोठी रक्कम असते। आता शेतकऱ्यांना हेक्टरी मदत किती मिळणार याकडे पाहणे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण की मित्रांनो केंद्र सरकार मदत करते किंवा केंद्राकडे अहवाल पाठवलेला आहे, त्यामुळे केंद्राची मदत आणि राज्याची मदत म्हणजे राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकार या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मदत देते, केंद्र सरकार मदत किती देते हेही अत्यंत पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की केंद्र सरकारची मदत आणि राज्य सरकारची जर मदत आली तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा दिला जाऊ शकतो। परंतु मित्रांनो आता एकंदरीत आता हे संपूर्ण जिल्हे बघितले कारण की या संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर याच्यातील काही महसूल आता उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। कारण की इतर महसूल मंडळे वगळण्यात आलेले, परंतु आता हेच अंतिम नाही हे मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। कारण की तुम्ही म्हणाल की या 46 महसूल मंडळामध्ये आमचं नाव आहे का किंवा संपूर्ण महसूल मंडळे नाहीत, परंतु मी तुम्हाला एकच सांगेल की हेच महसूल मंडळे अंतिम नाहीत। कारण की आता विविध जिल्ह्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंतिम आणेवारी जी आहे जवळपास 31 डिसेंबर पर्यंत सादर केली जाते आणि 31 डिसेंबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यांच्या अंतिम आणेवाऱ्या जाहीर होतात। आणि जर जिल्ह्यांच्या अंतिम आणेवाऱ्या जर 50 पैशापेक्षा कमी आल्या तर संपूर्ण जिल्ह्यातील महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित करण्यात येतात। कारण की एकंदरीत मित्रांनो आता संभाजीनगर जिल्ह्याची 16 डिसेंबरला अंतिम आणेवारी जाहीर झाली। एकंदरीत संभाजीनगर जिल्ह्याची संपूर्ण अंतिम आणेवारी जी आहे संपूर्ण तालुक्याची अंतिम आणेवारी व संपूर्ण महसूल मंडळाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा खाली आहे, म्हणजे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, दुष्काळ घोषित करण्यासारखी परिस्थिती आहे तसा अर्थ त्याचा होतो। त्यामुळे मित्रांनो संभाजीनगर जिल्ह्यातील संपूर्ण महसूल मंडळे म्हणजे 78 महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केले जाऊ शकतात। याचप्रमाणे आता इतरही जिल्ह्यातील जे महसूल मंडळे अपात्र करण्यात आलेले आहेत त्याही जिल्ह्याची अंतिम आणेवारी जर 50 पैशापेक्षा जर आत आली तर तेही महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केला जाऊ शकतं। तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यात महत्त्वाचा असा अपडेट म्हणजे दुष्काळासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। कारण की मित्रांनो केंद्रीय जे काही पथक आलेलं होतं त्या पथकाच्या माध्यमातून दुष्काळासंदर्भात पाहणी करण्यात आली आणि दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दुष्काळासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।